फायनली आम्ही निघालेलो आहोत आणि विहानची सुद्धा तयारी झालेली आहे, गार्गी सुद्धा रेडी आहे आणि मी सुद्धा फायनली रेडी आहे. मंदिरामध्ये जाण्यासाठी रेडी आहे. म्हणजे एक मिस्टेक झालेली आहे माझ्याकडून की मी नथ आहे ती मी घरामध्येच ठेवलेली आहे. सो दिलपेश गेलेला आहे आता आणि नथ घेऊन येतोय. आम्ही रिटर्न आलो त्याच्यासाठी आणि आम्ही असं कळश घेतलेला आहे. तर आम्ही आता फिलअप करून आणि याने बँजो घेतलाय. सो आता आम्ही याच्यामध्ये पाणी नाही फिलअप केलं अजून. तलावावर देव जातील तेव्हा आम्ही तिथे पाणी फिलअप करणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढे कलश यात्रेमध्ये जाणार आहोत. सो स्टे ट्यून. बघलो ही आमची लाईन पूर्ण. नमस्ते कर, नमस्ते कर, नमस्ते काय झेंडा पुरा पाहिजे.
अशा तऱ्हेने आम्ही आता मंदिरात आलेलो आहोत आणि तुम्ही मंदिर आमचं बघू शकता आणि इथे कलश ठेवलेले तुम्हाला आई दाखवले हां. सो अशा तऱ्हेने आमचा जो कळशाचा जो कार्यक्रम होता म्हणजे कळश रॅली जी होती ती आज संपन्न झालेली आहे आणि आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि पुढचे जे प्रोग्राम आहेत ते 2-3 दिवस लगातार आहेतच. सो मी ते ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी कंटिन्यू करणार आहे आणि हनुमान जयंतीसुद्धा तिथे त्या सेम मंदिरात साजरी होणार आहे. जसं तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं की देव पाण्यामध्ये ठेवले होते तर त्यांची अजून स्थापना झालेली नाही आहे. सो जेव्हा ती स्थापना होईल तेव्हा मी पूर्ण तुम्हाला मंदिराचा सुद्धा हे व्लॉगमध्ये मी पूर्ण मंदिराचं सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे कसं आहे मंदिर आणि कसं नाही ते. सो टिल देन गाईज चला टेक केअर अँड बाय बाय.